झाल्या प्रकाराबद्दल मनापासून माफी मागतो आणि सॉरी तुम्ही चालू द्या मी उगीच डिस्टर्ब केलं तुम्हाला आय एम सॉरी राधिके गुरु आपणहून इथे आला आणि त्यानं माफी मागितली हे काही कमी नाही. आणि या सगळ्याचा उपयोग काय आहे? नाही गुरुनाथने राधिकाला माझ्यासोबत घरी चल असं थोडीच ना सांगितलं. वाटलंच मला. अजून बोलली कशी नाहीस तू? घरी चल म्हणायला तुला काय पोरखेळ वाटला का तो? काय स्वतःच्या चुका कबूल करून समोरच्याला सॉरी म्हणायला सुद्धा धाडस लागतं. तुला काय तो सॉरी तरी म्हणाला, तुला तेवढी पण अक्कल नाही. स्वतःच्या चुका जरा मान्य करायला शिक. राहू द्या ना नानाजी. नाही नाही राधिके थांब, बोलू दे मला. काय ग त्या शन्याबरोबर वेगवेगळे डाव बनवून त्या राधिकेला छळायला तुला काय वाटलं नाही? सुखासुखी चांगले सासू सासरे मिळाले, चांगलं घर मिळालंय, हे बोचतंय काय तुला? हा समिता, खरं तर तूही राधिकाताईची माफी मागायला हवीस. तो गुरु निदान येऊन तेवढं बोलून तरी गेला. हो बरोबर आहे. आज माफी मागितली, उद्या सन्मानाने माझ्या पोरीला घरी पण घेऊन जाईल तो. काय समिता, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिक. आणि सगळ्या गोष्टी अशा झटक्यात पाहिला हा काय खेळ आहे का? काय प्रत्येक दुरावलेल्या नात्याला सांधण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्याला त्यांचा वेळ घेऊ दे. खरंय नानाजी, आज पहिल्यांदा हे असं वागलं. स्वतःहून माफी मागितली माझी. नानीजी यांना खरंच पश्चाताप झाला असणार. नाही त्यांच्या डोळ्यात दिसतच होतं ना. समिधा, तू काळजी करू नकोस. मी लवकरच तुझं घर सोडून जाईल. हे अगं राधिका, ते प्लीज असं नको बोलूस. हे बघ, तू तुझ्या घरी आनंदाने जा आणि कायम आनंदी राहा. ओके? बघ बघ, नवऱ्याकडून शिक काहीतरी. मन मोठं ठेवायला शिक. खूप माणसं जोडशील आयुष्यात. नानाजी, आज नको ना वाद. नाही नाही नको, अजिबात नको. हे बघा, कोणाच्याही डोळ्यात पाणी नकोय मला. हा, जर दिसलं ना तर जेवायला बसणार नाही मी, लक्षात ठेवा. तर जेवणार नाही मी. हा, पंकज, अरे जाऊ दे तिला, तिचा विचार करू दे ना थोडा. आणि बघ तू जेवायला बस, मी बघते, मी बोलते तिच्याशी. चला चला, वाडा वाडा, जेवायला वाडा. जाम भूक लागली. वा काय आमरस. वा आओ, आज तुमच्या समिधाच्या आवडीचा बेते. येईल येईल. पोटात भुकेने कडकड झाली ना की बरोबर येईल. बसेल. काय काळजी करू नकोस तू मला वाढ. आज काय मला गोड खाण्यापासून कोणी थांबू शकत नाही. यांना सुद्धा आंब्याचा रस खूप आवडतो. वरती साय घालू. आज तुम्ही माफी मागायला आला, उद्या मी माझं उत्तर पाठवेन आंब्याच्या रसावरती साय घालून. कळेल तुम्हाला मला काय वाटतंय ते. हाय गॅरी. तुला आवडतं म्हणून मी लेलेंकडनं सगळं फूड ऑर्डर केलंय आज. प्लीज घे ना.
शनाया माझ्याशी इतकी वाईट वागली तरी तिची का आठवण येते मला? माझ्या डोक्यातून शनाया जातच नाहीये. कशी जाईल डोक्यातून माझ्या शनाया? ती तर माझ्या मनात होती. गेले कित्येक दिवस इथे माझ्या सोबत राहत होती. तिच्या अवखळ वागण्यानं बडबडीनं घर कायम भरलेलं असायचं. मला असं वाटलं होतं की ही साथ जन्मभराची आहे. शनायाच माझी परफेक्ट जोडीदार आहे. पण तो माझा भ्रम होता. शनाया माझ्याशी खोटं वागत होती. तिला आधीच मित्र होता ज्याला भेटायला ती गेली होती माझ्याशी खोटं बोलून. शनायासाठी माझ्या कुटुंबाला दूर केलं, राधिकाला दुखावलं. मला वाटत होतं शनायाचं माझ्यावरच प्रेम आहे, पण नाही, मी विसरलोच होतो. आपल्यापेक्षा वयानं फार लहान असलेली शनाया आपल्यावर प्रेम वगैरे करते. गर्व होता आम्हाला त्या गोष्टीचा. माझा आनंद त्यातच होता, पण कोणाला ठाऊक होता तो आनंद फसवाय म्हणून. शनायासाठी माझ्या कुटुंबाला दूर केलं, राधिकाला दुखावलं. राधिका इतक्या सहजासहजी मला माफ नाही करणार. आली वाटतं बकुळा. हॅलो, या. साहेब 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 काय एवढं ओरडायला काय झालं? नाही, तुम्ही ऑफिसला निघालात ना, ताईने पाठवलंय तुमच्यासाठी खास. काय? बघा तर खरं. तुमच्या आवडीचा आहे ना आमरस? तुमच्या आवडीचा ना म्हणून पाठवला. आणि एवढी पसावर सायबी घातली वरती त्याच्यावर. हो, राधिकाला माहितीये मला असं साय घातलेला आमरस खूप आवडतो म्हणून. वा वा, क्या बात आहे. एकदम बढिया. साहेब निवांत खावा आणि मग कापड धुवायला टाका. हा साहेब, तुम्ही तर एकदम अथर्ववाणी खायला लागलाय हो आमरस. अथर्वला आणि मला दोघांनी आमरस खूप आवडतो. आणि आमरस खायची खरी मजा हातानच असते. म्हणजे चमचा वाटीमध्ये ती मजाच नाहीये. जोपर्यंत असा कपड्यांवर सांडत आमरस खात नाही ना, तोपर्यंत आमरस खाल्ल्यासारखं वाटतच नाही. टाइमला सांगते, तुम्ही एका दमात फस्त केला आमरस म्हणून. हा सांग सांग. तिला म्हणा तुझ्या हाताला चव आहेच आहे. आता तिच्या हाताची चव आमरस ते. मी आलो कपडे बदलून. मला ठाव हाय, ताईंवर तुमचा लई जीव हाय, प्रेम हाय. आणि त्या शेण्या तिच्यामुळे तुमचं डोसकं खराब झालं. तरी या आमरसाची गोडी तुम्हा दोघांना लवकर जवळ करल बघा. देवा पिढा पिढा टळो आणि त्या नटव्या शेणेला उदसेला घरात येऊ नको र बाबा. राधिका, ही चावी घे आणि तुझ्याकडे ठेव. हा, बाहेर चाललीस कुठे? हाव ना, कामासाठी जाऊन राहिली ना. अरे मग मी तुला सोडते ना वाटेत. नाही नाही रेवती, तू स्टुडिओत जाऊन राहिली ना, तुला उलट पडेल. मी जाते माझी. बरं, पण तू चालली आहेस कुठे? ते हॉटेल ब्लू मून आहे ना, तिथे विक्रम चोप्रा भेटणार आहेत. तिथे जाऊन राहिले. विक्रम चोप्रा? त्यांचं काहीतरी पुढचं कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणे. पेपरात जाहिरात वाचली मी. पण तू हॉटेलला का जातेस? त्यांचं ऑफिस नाही आहे? नाही म्हणजे त्यांचं काहीतरी काम असेल ना तिथे. आता ते गेल्याशिवाय कळणार आहे का रेवती? बरं, पण नीट जा आणि पोचलीस की फोन कर. हा करते. तू काहून इतकी काळजी करून राहिली? चांगली खंबीर आहे मी. बरं ठीक आहे, बाहेर तर एकत्र जाऊया. चल. विक्रम चोप्रा हे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. हा तोच विक्रम चोप्रा नाही ना? हा तोच विक्रम चोप्रा आहे
जो बायकांसोबत सरळ डील करतच नाही. नाव खराब आहे अख्ख्या फूड इंडस्ट्रीत. काय करू मी? राधिकाशी बोलू का? फोनच करतो राधिकाला. नाही नको. मी फोन केला आणि त्याचा चुकीचा अर्थ काढला तिने तर तिला उगीच वाटेल मी तिच्या प्रगतीच्या आड येतोय. नको, जाऊ दे. मी काही न बोललेलंच बरं. हा बस बस बस. दादा किती झाले? 100 रुपये. 100 का? येस. आय एम राधिका सुभेदार. आइए आइए राधिका जी, वेलकम वेलकम. प्लीज हैव अ सीट. राधिका जी, आपको क्या क्या आता है? नाही म्हणजे मी पापड, लोणची, मसाले सगळंच बनवते. झालंच तर जेवणाची ऑर्डरही पण घेऊ शकते. आणि आता ते नवीन सुरू केलंय कॉन्टिनेंटलचं. इस बारे में नहीं पूछ रहा हूं मैं आपसे. नाही म्हणजे तुम्ही काय बोलून राहिले नाही समजून राहिलं मला. अरे इतना भी नहीं समझती है क्या आप? तुमचं काय काम आहे तेवढं सांगा म्हणजे मी निघते. क्यों भोली क्यों बन रही है इतना? काय करून राहिला तुम्ही? मला जाऊ द्या. ए, हात सोडा. हात सोडा मैं माझा. देता ना तेरे को, हाथ काम छोड़ा। देता है ना मैं. हात सोडा माझा. सोडा. ए! लाज नाही वाटत? चांगल्या घरातल्या स्त्रियांना इथे बोलून असे चाळे करतोस? हे, मैंने नहीं बुलाया उसको, वो खुद चल कर आई है. मांगता है तो पूछ उसको. उसको कुछ काम मांगता था. अरे वो तो कॉम्प्रोमाइज भी कर रही थी, तुमको देख के चिल्लाने लगी. मैं क्या करूं अब बताओ? 76. ही माझी बायको आहे आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेतलेला मी खपून घेणार नाही. तू काय रे चारित्र्याच्या गप्पा करतोस? तुला आठवत नसेल पण मला नीट आठवतंय. 1 वर्षापूर्वी आमच्याच ऑफिसला आला होतास ना आणि आमच्याच रिसेप्शनिस्टची असंच काहीतरी फालतू वागला होतास आणि तिथल्या तिथे तुला मी ऑफिसमधून हाकलून दिला होता. ॲक्टोलाइफ कंपनीचा सीईओ गुरुनाथ सुभेदार आहे मी आणि ही माझी बायको राधिका गुरुनाथ सुभेदार. अरे सॉरी सॉरी यार सर, मिसअंडरस्टैंडिंग हो गए. सॉरी सॉरी सॉरी. राधिका खाली जाऊन थांब. सॉरी. हा, याच्या पुढे कुठल्याही स्त्रीच्या वाट्याला गेलास ना तर गाठ माझ्याशी आहे. पुढच्या वेळेला मारणार नाही, पोलिसातच देईन डायरेक्ट. कळलं? कळलं का?
इथे यायची काय गरज होती? कशाला आलीस इथे? ते कामासाठी. काम? हे असल्या ठिकाणी कुणाच्या ओळखीने आलीस तू इथे? पेपर मध्ये. पेपर मध्ये? अशा पेपर मधल्या बातम्या वाचून लोकांना भेटायला जायचं असतं का? आणि ते सुद्धा अनोळखी. आधी भेटायला जाण्याच्या आधी चौकशी नको करायला? माणूस कसा आहे, काय, त्याची कंपनी कुठली आहे, तो जेन्युइन आहे की नाही, काहीच नाही, जायचं सरळ भेटायला. मान्य आहे पेपर मधल्या सगळ्याच बातम्या काही खोट्या नसतात, पण आपण जायच्या आधी चौकशी नको का करायला? पावळट. सॉरी, पण यापुढे कुठेही जाताना आधी चौकशी करत जा राधिका. हवं तर मला विचार. ठीक आहे, मला नसेल विचारायचं तर आनंद, जेनी, पानवलकर आहेतच ना. बाकी सगळ्या वेळेला विचारतोच ना आपण त्यांना. मग या वेळेला काय प्रॉब्लेम झाला ते सांगतील. आधी चौकशी करत जा आणि मग जात जा. आणि राधिका, परत अशी रिस्क घेऊ नकोस, कळलं? सॉरी, चुकलं माझं. जस्ट बी केअरफुल, एवढंच म्हणायचंय मला, कळतंय? ठीक आहे, चल बस गाडीत सोडतो तुला घरी. नाही नको, मी जाईन. माझी ती जाईन माझी. आणि नको तिथे स्वाभिमान कसा अडवायचो का तुझा? तर सांगतोय ना मी घरी सोडतो तर. तसं नाही. एकदा सांगितलं ना राधिका, गाडीत बस, मी घरी सोडतो. बस गुपचूप गाडी. आता टेन्शन घेऊ नकोस. झालंय, त्या चोप्राला चांगला धडा शिकवलाय मी. आणि मेन म्हणजे त्याला कळलंय तू माझी बायको आहेस, त्यामुळे तो काही वाटेल नाही जाणार तुझ्या. त्यामुळे काळजी करू नकोस. नाही, पण माझंच चुकलं. मला वाटलंच नाही हे सगळं असं काही होईल म्हणून. आधीच त्या माणसाच्या 2 कान फटत मारायला पाहिजे होतं. हो, मोठी झाशीची राणी ना तू, कान फडत मारणार म्हणे. राधिका, एक गोष्ट लक्षात घे, तू नवीन आहेस या क्षेत्रात. अशी 50 माणसं रोज भेटणार आहेत तुला. तू काय प्रत्येकाच्या कानफडत मारायला जाणार आहेस? त्यापेक्षा आपण काळजी घेतलेली बरी नाही का? आणि यापुढे एक लक्षात ठेव, कुठेही जायचं असेल, कुणालाही भेटायचं असेल तर सोबतीला कुणाला तरी घे, एकटी जाऊ नकोस, कळलं? ए बिंडोक, गाडी चालवायची अक्कल नाही का? अहो, ती काच बंद आहे. नाही म्हणजे त्यांना ऐकू गेलं नसेल ना. कळतंय मला, मूर्ख. आओ, इथेच थांबा. सोडतो ना. नाही नको, जाईन मी. तुम्हालाही ऑफिसला जायचं असेल ना. नाही नाही, ठीक आहे, मी सोडतो. नाही खरंच नको, खरंच जाईन. बर, पण नीट जा.